अजूनही महाराष्ट्राचं हळहळणं सुरूच आहे. अनेकांना चटका बसल्याची जाणीव होतच आहे. खरं म्हणजे हा काय आपल्या नात्यातला माणूस नव्हे, ना रक्ताचा माणूस, पण आज हजारो लाखो घरांना असं वाटतंय की आपल्या घरातलाच एक माणूस गेलाय, कामाचा माणूस गेलाय, हक्काचा माणूस गेलाय, जीवाभावाचा माणूस गेलाय. या घटनेतून ना मला एक वेगळीच गोष्ट लक्षात यायला लागलेली आहे. ती म्हणजे आज दादांच्या मागे किती लाखो करोडो लोकांची सदिच्छा असेल, किती माता बहिणींचे आशीर्वाद असतील त्यांच्यावर. आत्तापर्यंत ह्या माणसाने प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे किती जीवांचं कल्याण केलं असेल. ते इतक्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा देखील या शेवटच्या क्षणी दादांच्या कामी आल्या का? वेळ आली आणि दादा निघून गेले. 4च दिवसापूर्वी ते बोलले होते, वेळ आली की कोण थांबू शकत नाही म्हणून. आणि जाताना त्या जिथं दुर्घटना झाली त्या विमानाची, तिथलं एक दादांचं व्यक्तिमत्व दाखवणारं, मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्याची महती सांगणारं एक चित्र म्हणजे त्या संपूर्ण घटनास्थळी विखुरलेले कामाचे असंख्य पेपर्स. ज्या माणसाच्या मागे इतक्या सदिच्छा होत्या त्यांचं सुद्धा रक्षण झालं नाही. तुमच्या माझ्यासारख्या पामरांची काय कथा? आपण किती संकुचित विश्वात जगतो, किती एकमेकांवर कुरघड्या करतो, हेवेदावे करतो, मत्सर करतो. ह्या माणसाने राजकारणात असून सुद्धा कधी कोणाबरोबर शत्रुत्व केलं नाही, कधी तिरस्कार नाही. सतत सगळीकडे प्रसन्नपणा, चांगुलपणा, विकास, पॉझिटिव्हिटी पसरवत आज हा माणूस तीच विकासाची दृष्टी आणि पॉझिटिव्हपणा घेऊन मला वाटतंय स्वर्गात गेला असेल. आणि वरती जाऊन सुद्धा कदाचित म्हणाला असेल, इंद्रदेव मी आलोय आता, चला आपण विकासाची कामं काढूया. बऱ्याच दिवसापासून स्वर्गात काहीच डेव्हलपमेंटची कामं झालेली नाहीयेत, चला आपण ती कामं करायला सुरुवात करूया. अशा दादांना आज विसरणं म्हटलं तरी विसरलं जात नाही. आमच्या यशवंत क्लासेस सारख्या एका छोट्या संस्थेमध्ये त्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि आमचे मित्र दत्ताभाऊ धनकवडे यांच्या आग्रहाखातर दादा आमच्यासारख्या एका छोट्या क्लासच्या कार्यक्रमाला आले आणि मातृनाम प्रथम या कार्यक्रमात येऊन त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हा एक प्रकारे आम्हाला त्यांचा आशीर्वादच मिळाला असं समजतो. दादा, तुमच्या उपकारातून मीच काय, महाराष्ट्र पण उतराई होणं शक्य नाही, तुम्हाला विसरणं शक्य नाही. त्यापेक्षा तुमची शिस्त, तुमच्या कामाचा धडाका आणि तुमची प्रचंड कष्ट घेण्याची क्षमता, हे गुण आम्ही आमच्या पण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे हे गुण पोचवतो आणि अशा अर्थानं तुम्हाला आम्ही आमच्या कृतीतून श्रद्धांजली देतो. वी विल नेव्हर स्टॉप मिसिंग यू दादा.